महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. नमस्कार, मी धनश्री. मेट्रो रायगडच्या राजकीय गप्पा टप्पा या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. राजकीय ही अशी एक वाटचाल आहे जिथे संधी आणि संघर्ष या दोघांचा सामना करत नेतृत्व विकसित होतं. आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जे व्यक्तिमत्व राजकारणात कायमच सक्रिय असतं. त्याचबरोबर समाजकारणाची, सामाजिक कार्याची एवढी आवड आहे की सामाजिक कार्यात देखील स्वतःला झोकून दिलेला आहे. अलिबाग चनेरा मुरुड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अमितजी नाईक आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नेमकी इथली परिस्थिती काय आहे, या परिस्थितीचा आढावा त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अमितजी नाईक, आपलं मेट्रो रायगडमध्ये खूप खूप स्वागत. साधारणतः राजकारणामधली जी प्रेरणा आहे ही येण्यासाठी कोणी तुम्हाला ओळखते? सर्वप्रथम मेट्रो रायगडचं मी आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या या खेडेगावामध्ये येऊन आज माझी इथे छोटीशी मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला. राजकारणामध्ये तुम्ही म्हणाल तर माझे मामा, माजी आमदार मधुश्री ठाकूर यांच्या प्रेरणेतनं मी राजकारणामध्ये आलो. माझे राजकीय गुरु माझे मामा मधुश्री ठाकूर आहेत आणि त्यांनी मला राजकारणासोबत समाजकारण कसं करायचं हे शिकवलं आणि त्याच्यामुळं माझं इथपर्यंत वाटचाल मी करू शकलो. आज ते हयात नाही आहेत, परंतु त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न, त्यांच्या एवढे आम्ही मोठे नाही आहोत, परंतु त्यांनी तो दिलेला तो जी राजकीय वाटचाल असो किंवा सामाजिक वाटचाल असो ती जपण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. जर बघायला गेलं तर एकंदरीत मतदारसंघाच्या विकासासाठी किंवा रोजगार निर्मितीसाठी तुम्ही काय योजना नेमक्या आखल्या? मतदारसंघाच्या विकासासाठी जसं म्हणाल तर आता मुंबई आता अलिबागच्या फार जवळ आलेली आहे आणि अलिबाग हे पर्यटनासाठी एक मोठं क्षेत्र आहे. जे त्याच्यामध्ये विकास जास्त झाला पाहिजे, पर्यटनावर जास्त भर दिला पाहिजे. जर पर्यटनावर भर दिला तर इथल्या स्थानिक लोकांना रोजगार निर्माण होईल. तुम्ही बघितलं तर अगदी आमच्या सारळपूल ते अगदी मुरुड ह्या पट्ट्यामध्ये समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि समुद्रकिनाऱ्यावरती टुरिस्ट लोक म्हणजे अगदी महाराष्ट्र नव्हे तर देशातना इथे येतात. आणि जसं मिनी गोवा आज आमच्या अलिबागला समजलं जातं आणि त्यातून रोजगार कसा वाढेल, ते समुद्रकिनारे कसे स्वच्छ ठेवता येतील, त्याच्या इथे डेव्हलपमेंट कशी करता येईल आणि पर्यटकांना येणाऱ्या सोयीसुविधा काय देण्यात येतील ह्यावर माझ्या पक्षाचा किंवा माझा स्वतःचा जास्त भर असणार आहे. ज्या अर्थी तुम्ही पर्यटनाचा विषय घेतला त्याला अनुसरून प्रश्न करेन. पर्यटन म्हणजे अलिबाग किंवा रायगड असेल, पर्यटकांची मांदियाळी म्हटलं जातं आणि रायगड जिल्ह्याचं नाव देखील नावलौकिक म्हणून ओळखलं जातं. तर तो रायगड जिल्हा अधिक मजबूत करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या सोबत आता मी काम करतोय. आदरणीय आईताई तटकरे ह्या मागच्या मंत्रिमंडळात पर्यटन मंत्री होत्या. त्यांनी अनेक योजना किंवा अनेक नवीन नवीन उपक्रम हे मुरुडपासून श्रीवर्धनपर्यंत आणले आणि त्याच्यामुळं आता तुम्ही बघितलं तर श्रीवर्धनच्या पट्ट्यामध्ये गेले, दिव्यागर साईडला तुम्ही गेले तर तिथे पहिलं फक्त एक सुवर्ण मंदिर होतं, परंतु त्यांनी आता जो केलेला तिथला विकास आहे त्याच्यामुळे तिथे आता भरपूर प्रमाणात पर्यटन आलेलं आहे आणि तिथल्या लोकांना की त्या पर्यटनावर त्यांचा रोजगार एवढा चांगला होतो की त्यांना बाकी इतर कोणत्या धंद्याची गरज पण राहिली नाही आहे. म्हणजे ते स्वतः स्वयंभू झाले आहेत तिथले लोक. तसं आता आमचं चाललेलं आहे की तसंच रोजगार अलिबागमध्ये कसा वाढेल किंवा अलिबागमध्ये जे समुद्रकिनारे आहेत की आता माझं स्वतःचं गाव बघितलं तर माझ्याकडे आपला क्रिकेटचा कर्णधार रोहित शर्मा हे माझ्या शेजारीच आहेत. आता त्यांचं नाव ऐकल्यानंतर आणखी 4 लोक इथे येतात आणि इथे चांगली डेव्हलपमेंट होते. इथे आल्यानंतर त्यांचे सगळ्यांचे फार्मासिस्ट आहेत. फार्मासिस्टला आमच्या गावातलेच बरेचसे स्थानिक लोक कामाला आहेत. म्हणजे सिक्युरिटी असू दे किंवा गार्डनिंग असू दे किंवा हाऊसकीपिंग असू दे, छोटे छोटे जॉब इथे आमच्या लोकांना तयार झालेत. अशा लोकांना आम्ही इथे नेहमीच वेलकम करतो. मी ह्या गावचा सरपंच म्हणून म्हणजे मी आणि माझी मिसेस आम्ही 10 वर्ष तिथं काम केलेलं आहे. गेल्या 20 वर्ष ह्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही सक्रिय आहोत. आता आमच्या ग्रामपंचायतीची निवडणूक आता होऊ घातलेली आहे. तिथेही आमचा प्रयत्न असेल की पुन्हा ती पंचायत आमच्या ताब्यात घेऊन ह्या परिसराचा विकास किंवा ह्या गावाचा विकास कसा करता येईल ह्याच्यावर आमचा अगदी भर असणार आहे. आणि तरुणांना रोजगारामध्ये संधी कशी मिळेल इथे आता बघा, मी पण एक छोटासा उद्योग म्हणून पुढे आलो आहे. माझ्याकडे पहिलं तसं म्हणाल तर काहीच नव्हतं, परंतु मी पण शून्यातनं हळूहळू हे तयार केलेलं आहे. आज माझ्याकडे बघाल तर जवळजवळ 150-200 लोक माझ्याकडे काम करतात. म्हणजे मी इथल्या गावातल्या लोकांना किंवा आमच्या स्थानिक लोकांना पण रोजगार कसा मिळेल हा प्रयत्न करतो. मी स्वतः एक बिझनेस डेव्हलपमेंट केला आणि त्या बिझनेसमध्ये माझ्या इथले बरेचसे लोक काम करतात. म्हणजे माझ्या इथल्या लोकांना उदरनिर्वाह चालू केला. असे माझ्यासारखे अनेक तरुण
म्हणजे माझंही म्हणणं आहे की जसं आपण करतोय तसं बाकीच्या लोकांनी पण पुढे येऊन बिझनेस डेव्हलपमेंट केला पाहिजे आणि स्वतःचा बिझनेस शक्यतो केला पाहिजे. आता नोकऱ्यांपेक्षा स्वतःच्या बिझनेसमध्ये जास्त लक्ष जर तरुणांनी दिलं तर येणारा दिवस हे खरं चांगले आहेत. मुंबई वाढलेली आहे अलिबागकडे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या इथल्या स्थानिक लोकांना जो बेरोजगार प्रश्न आहे तो बहुतेक सुटेल. कारण आता आमचं एअरपोर्ट पण आमच्या उरणला जवळ आलेला आहे आणि हा रेवस करंजा हा ब्रिज हा सँक्शन झाल्यानंतर त्याचं काम मला वाटतं चालू पण झालेलं आहे. तर ते बरं होईल की एकदा आपली इथली मुलं जर एखादा कंपनी आली, आता इथे आरसेप कंपनी आहे, गेल कंपनी आहे, गेलमध्ये पण मोठं एक्सपान्शन झालेलं आहे. तिथे सुद्धा आपली स्थानिक मुलं त्यांना प्राधान्य कसं देता येईल. गेल्या आठवड्यामध्ये आदरणीय तटकरे साहेबांनी कलेक्टर ऑफिसला मिटिंग घेऊन स्थानिकांना नोकऱ्यामध्ये पण प्राधान्य द्या किंवा एखाद्या धंद्यांमध्ये किंवा गाड्या असल्या, मशिनरी असल्या किंवा डेव्हलपमेंटचं कोणते काम असेल किंवा स्थानिक कॉन्ट्रॅक्टरना कसं काम मिळेल किंवा स्थानिकांना कसं नोकरी मिळेल ह्याच्यासाठी त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्या पाठोपाठ आता आमचंही लक्ष तेच आहे की आमचे जे नेते आहेत ते जे आदेश देतील त्यांच्या आदेशावर आम्ही चालतो आणि आम्ही पण आमच्या अलिबागचा कसा विकास होईल आणि जास्त विकास कसा करून घेता येईल याचा नक्की आमचा प्रयत्न असेल. एकंदरीत जर पाहिलं तर राजकारणाबरोबर अमित नाईक सध्या सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहे. म्हणजे सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिलंय. हे आम्ही सोशल मीडियावर देखील पाहिलं. अमित नाईक हे नाव आता ऍक्टिव्ह होत चाललंय. त्याचबरोबर तुम्ही रक्तदान शिबिर असेल किंवा आता नुकत्याच 19 पाण्याच्या टाकीच वाटप केलेत. यापुढे तुमचे काही सामाजिक उपक्रम असणार आहेत का? मॅडम, सामाजिक उपक्रम असं नाही आहे. आपण ह्या पृथ्वीतलावर जन्माला आलो आहे आणि आपण ह्या पृथ्वीतलावर काहीतरी देणेकरी आहोत. म्हणजे आपण मागच्या जन्माचं काहीतरी देणेकरी आहोत आणि आपण काहीतरी सतत करत केलं, चांगलं होतं हे आमच्या गुरुने अगदी शिकवलेलं आहे पहिल्यापासून. आणि माझी भावना तीच आहे. आता 19 टाक्या आपण दिल्यात, उद्या पुन्हा आणखी नवीन टाक्या येणार आहेत. गेल्या 19 टाक्यांचं वैशिष्ट्य असं आहे की मी माझं ह्या वर्षी 19 वर्ष पूर्ण झाली मी टाकी वाटप करतोय. आणि माझा जो दिवंगत पुत्र आहे त्याची जन्मतारीख 19 एप्रिल होती. त्यामुळे मग त्या दिवशी 19 टाक्या मी त्या दिवशी आणल्या आणि आपण त्या डोनेट केल्या. आणि 19 वर्ष पूर्ण झाली त्या पाण्याची अविरत सेवा. मला कोणी फोन केला किंवा पाणी हवं आहे तर माझे स्वतः टँकर्स आहेत, मी टँकर्स फ्री ऑफ कॉस्ट पाठवून देतो. मी कुठलेही पैसे टँकरसाठी किंवा कोणाकडे पाण्यासाठी घेत नाही. ठीक आहे, धंदा आहे पाण्याचा तो वेगळा आहे. परंतु जर कोणी कुठल्या गावाने सांगितलं की आमच्याकडे पाणी नाही आहे, आम्हाला पाणी पाठवा, तर मी तिथे गाडी पाठवतो माझी, तिथनं कोणतेही पैसे घेत नाही. ही छोटी सेवा आहे आणि अशी सेवा ह्याच्या पुढे पण आता आमच्या गावाचे रस्ते आहेत किंवा आरोग्य केंद्र आहेत तिथे कसं आम्हाला जास्त करता येईल. माझे आरोग्य शिबिर होतात, वर्षातनं 2 ते 3 आरोग्य शिबिर होतात, रक्तदान शिबिर होतात, त्याच्यानंतर नेत्र शिबिर होतात. अशी बरीचशी शिबिरं मी लावत असतो आणि त्याचा होणारा सगळा खर्च मी स्वतः घेत असतो. कारण कसं आहे की आपल्यामुळं गोरगरिबांची सेवा व्हावी हेच माझं मानस आहे पहिल्यापासून आणि ह्याच्या पुढं पण ते माझ्या हातून असंच घडलं पाहिजे एवढंच म्हणजे ईश्वराला ही माझी प्रार्थना आहे. अलिबाग असो किंवा संपूर्ण जर रायगड जिल्ह्याचा विचार केला तर राजकीय ट्रेंड आणि पक्षीय बदलते वारे याबद्दल तुमचं मत काय आहे? नाही, नेहमीच माणसांनी विकासाचं राजकारण केलं पाहिजे. कारण विकासाचं राजकारण करताना जर पक्ष बदलणं हे कशासाठी. आता माझे मामा इथे काँग्रेसचे आमदार होते, परंतु त्यांच्यानंतर थोडीशी इथे काँग्रेस पक्षाची वाताहत झाली. जर तुम्हाला डेव्हलपमेंट करायची आहे तर तुम्हाला डेव्हलपमेंटसाठी चांगला नेता हा डोक्यावर हात असायला पाहिजे. आणि माझे मामा हयात जे होते त्यांनी मला सांगितलं की बाबा माझ्या पश्चात सुनील तटकरे साहेब हेच एक विकास पुरुष आहे तिथले आणि त्यांच्याबरोबर तुझं काम केलंस किंवा त्यांचं जर तुला सहकार्य लागलं तर तुझ्या एरियाचा मग विकास होईल. आणि ते हयात असताना तटकरे साहेब आणि आमचे मामा हे एकत्र बसून आमचं ठरलं होतं की त्यांच्या पश्चात मी तटकरे साहेबांच्या सोबत जायचं आणि त्याप्रमाणे तटकरे साहेबांनी मला सोबत घेतली. अगदी मुलाप्रमाणे मला प्रेम मिळतं त्या कुटुंबाकडनं. तसं आमचं ठाकूर कुटुंब आहे तसं हे तटकरे कुटुंब माझ्यासाठी आहे. आणि मला असं कधीच वाटलं नाही की ठाकूर कुटुंबातनं मी कुठे लांब गेलो नाही, अजिबात नाही. एक माझं कुटुंब आहे, माझ्यासोबत असतं, माझ्या सुखात दुःखात सगळ्यामध्ये सोबत असतात. तसंच आता हे एक दुसरं कुटुंब भर झाली आणि आता 2 कुटुंब मला सपोर्ट करतात. त्यामुळं माझी राजकीय ताकदसुद्धा वाढलेली आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी माझी ताकद चांगली झालेली आहे. तटकरे साहेबांच्या विषयाला म्हणून त्याला अनुसरून प्रश्न करते. तटकरे साहेबांचा डावा हात म्हणजे अमित नाईक अशी चर्चा अलिबागसह रायगड जिल्ह्यात असते. यावर तुमचं मत काय? आणि आम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पण तुमचं बघितलं तर मोठ्या राजकीय पुढाऱ्यांचा तुम्हाला वारसा लाभलेला आहे, याविषयी काय सांगाल? तटकरे साहेबांचा डावा हात असं म्हणाल तर वावगा नाही, परंतु मी त्यांचा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि त्यांचा विश्वास त्याला कधी तडा जाणार नाही हे नक्की माझ्याकडनं आहे की त्यांनी ते माझा विश्वास टाकलेला आहे. अलिबाग मुरुड मतदारसंघाचा अध्यक्ष मला केला आहे. कुठलाही नेता पक्षामध्ये घेतला एवढं मोठं जबाबदारी देत नाही.
त्यांनी माझ्यातलं सामाजिक किंवा राजकीय स्किल बघितलं आणि त्यांनी मला त्या पदावर नेऊन ठेवलं. त्यांनी आजपर्यंत ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. माझा पक्ष इथे कसा वाढेल किंवा माझ्या नेत्यांचं जे नेते आहेत त्यांचं नावाला कुठेही बाबा माझ्याकडनं काही दगाफटका होणार नाही याचा पूर्ण मी प्रयत्न करत असतो. कारण मी जर चांगलं केलं तर मला माहिती आहे जेवढं चांगलं करेन तेवढं माझंही भविष्यामध्ये माझा राजकीय आलेख वाढणार आहे. आणि असे लोकांचा जर माझ्या डोक्यावर हात असेल किंवा त्यांचा जर मला आशीर्वाद लाभला तर याचा पुढचा राजकीय प्रवास जो आहे तो नक्कीच सुकर होईल. इथे तुम्ही आता म्हणालेत की लोक म्हणजे पक्षीय बदल, आता तुम्ही म्हणाल तर पक्षीय बदल इथे अलिबाग तालुक्यात भरपूर चालू आहेत, अजूनही होणार आहेत. म्हणजे नवीन नवीन कार्यकर्ते माझ्याही पक्षामध्ये येतील किंवा अन्य आता भारतीय जनता पार्टी असो किंवा शिवसेना असो इथेही लोक जातात. इथे पारंपरिक पक्ष जे आहेत जे शेका पक्ष होते किंवा काँग्रेस आणि हे सगळे होते ते थोडंसं नेतृत्व आणि त्याच्यामध्ये असलेला संघर्ष त्याच्यामुळं लोकांनी हा बदल घडवलेला आहे. आणि आणि हे सगळं चालू असताना मी जो निर्णय घेतला तो माझा निर्णय सार्थ ठरला, योग्य ठरला की मी योग्य माणसाची राजकारणामध्ये निवड केली. आदरणीय आमचे स्वर्गीय मधुसूदन ठाकूर म्हणजे पप्पांच्या नंतर मी योग्य जागी आहे आणि माझं म्हणजे राजकीय आलेख हा योग्य पद्धतीने वाढतोय असं नक्की म्हणेन मी. राजकारण म्हटलं की अंगावर मोठी जबाबदारी असते, तर या राजकीय कारकिर्दीमध्ये तुमच्यासमोर कोणती मोठी आव्हानं तुम्हाला वाटतात? राजकारण म्हटलं की आव्हानं ही रोज असतात. तुम्ही राजकारणाचा प्रत्येक येणाऱ्या नवीन दिवसांमध्ये नवीन आव्हान तयार असतं. तुम्ही चांगलं केलं तर तुमचे विरोधक तेवढे वाढत असतात. आपण नेहमी मी माझा विचार करतो की जेवढे जास्त विरोधक तेवढं आपलं काम चांगलं असं म्हणायला काही हरकत नाही. कारण बघा जेव्हा आपण एका चांगल्या लेवलला जातो तेव्हा आपले पाय खेचणारे बरेचसे असतात आणि ते पाय खेचणाऱ्यांना त्यांच्यापासून आपण सावध राहून आपली वाटचाल ही थांबवायची नाही. हे मी पहिल्यापासून ठरवलेलं आहे. कोणी काय म्हणतं काय म्हणत ह्याच्याकडे मी कधी लक्ष देत नाही. मला जेवढं काय माझ्या हातातनं चांगलं होईल तेवढं मी नेहमी माझं कुटुंब असो माझी फॅमिली असो त्यांचं नेहमी असं म्हणणं असतं की आपण चांगलंच करायचं. आपण कोणी वाईट केलं म्हणून आपण वाईट करण्याचा कधी प्रयत्न करत नाही. माझ्या इथे कोणाशीही तसं म्हणजे राजकीय वैमनस्य असतं पण वैयक्तिक वैमनस्य कोणाशीही नाही अजिबात. आणि याच्या पुढेही मी करणार नाही. कारण माझ्या गुरुनी तर सांगितलेलं आहे की तुम्ही चांगलं करत चला तर तुमचं नक्की चांगलं होणार. शेवटच्या प्रश्नाकडे येते, नवतरुणांना जर राजकारणात यायचं असेल तर तुम्ही काय प्रेरणा द्याल? नाही, तरुणांनी नक्की राजकारणामध्ये आलं पाहिजे आणि राजकारणामध्ये येऊन फक्त नुसतं राजकारण करू नये. राजकारणासोबत समाजकारण झालं पाहिजे. मी 20% राजकारण करतो आणि 80% समाजकारण करतो आणि त्याच्यामुळं मला हा सक्सेस आहे. राजकारणामध्ये तुम्हाला टिकून राहायचं आहे तर तुम्हाला सामाजिक उपक्रम राबवले पाहिजेत आणि जनतेसाठी लोकांसाठी चांगल्याने कामं केली पाहिजेत तरच तुम्ही इथून पुढे जाऊ शकताय. नुसतं राजकारण केलं तर शेवटी बघा नुसतं राजकारण केलं की काही दिवसांनी तुमचा आलेख जो आहे हा रिव्हर्स होतो. पण तुम्ही समाजकारण केलं तर एक लेवलला गेल्यानंतर तुम्ही तिथे टिकून राहताय. आणि माझा तो प्रयत्न असेल की तरुणांनी मी माझं सांगण्याचं हे आहे की राजकारणामध्ये जरूर या पण राजकारण करताना समाजकारण घडलं पाहिजे आणि आपलं कुटुंब आपले आई वडील आणि आपल्या ज्या सामाजिक बांधिलकी आहेत ह्या जोपासून सगळं केलं पाहिजे. नुसतं राजकारण करायचं आणि हाय नाही ते सगळं घालून बसायचं असं नक्की तरुण करू नये. सगळं राखून राजकारण झालं पाहिजे आणि राजकारणासोबत जास्त समाजकारण झालं पाहिजे. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा आणि तुमचा मौल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल खरंच धन्यवाद. तर हे होते मंडळी अमितजी नाईक. संघटनेच्या बांधणीसह सामाजिक कार्यात देखील स्वतःला झोकून दिलेले हे एक उत्तम उदाहरण आपण आज पाहिलं. व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय कवटेकर सह मेट्रो रायगडसाठी मी धनश्री, अलिबाग. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.